आता म्हणलं मार्गशीर्ष चालू होणार आहे. नावांचे मित्रसुद्धा आले होते. मुलांना देखील चिकन सूप खायचं होतं, कारण त्यांना लाल रश्श्यातलं तिखटातलं खायचं नव्हतं. तर म्हणलं चला ठीक आहे, मुलांसाठी सूप बनवते आहे, तर तुमच्याबरोबर आहे ना रेसिपी शेअर करते. अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं याचं बारीक असं वाटण काढून घेतलं. मस्त तेल आधीच टाकलं होतं पातेल्यामध्ये, त्याच्यामध्ये वाटण टाकून घेतलं. आणि सुपाची रेसिपी एकदम साधी सोपी आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आता थंडी चालू आहे, थंडीमध्ये चिकन सूप प्यायला खरंच खूप भारी लागतं. पण आता मार्गशीर्ष जर तुम्ही करत असाल तर तुम्ही आता 31ला नक्कीच ट्राय करा. आणि मस्त चिकन टाकून घेतलं. वरून धण्याची पावडर टाकायला विसरायचं नाही आहे. धण्याची पावडर, हळद आणि मीठ, बस एवढंच लागतं, त्याला वेगळं काही लागत नाही. सर्व टाकून घेतलं. शक्यतो मीठ प्रमाणापेक्षा जास्त नाही, पण थोडंसं आपण लागल असं टाकून घ्यायचं. कारण मीठ जर असेल ना तर सूप प्यायला देखील छान लागतं ना. आता थंडी चालू आहे तर मग काय एकच नंबर लागतं. तर मस्त आता इथं सर्व काही टाकून घेतलं. आणि हे जर वाटण टाकलं ना, तुम्ही कांदासुद्धा टाकू शकता, पण मुलांना कांदा आवडत नाही म्हणून मी कांदा नाही टाकला. मस्त आता सर्व मिक्सरचं भांडं वगैरे सुद्धा धुवून घेतलं छान असं. आणि पाणीसुद्धा आता त्याच्यावर झाकण ठेवते, जेणेकरून पाणी गरम झालं की ते चिकनमध्ये आपल्याला ओतता येईल. आणि गावठीच कोंबडी हे केलं तर गावठी चिकन आणलं होतं. शक्यतो आता बॉयलर आणायचं बंद केले, कारण मुलं खायला नको म्हणतात ते. आणि इथं सूप बघू शकता, आपलं मस्त असं सूप रेडी आहे. मस्त इंद्रायणी तांदळाचा गरम गरम भातसुद्धा रेडी आहे. आणि इकडं ज्वारीच्या भाकरीसुद्धा रेडी आहे. तर म्हणलं चला आता इकडं काळं तिखटातलं चिकन बनवून घेते. वाटणाची रेसिपी ह्या अगोदरही आपल्या चॅनलवर शेअर केली आहे. घरचा मसाला, काळं तिखट वगैरे सर्व टाकून घेतलं. आणि त्याच्यानंतर वाटण वगैरे सुद्धा टाकून घेतलं आणि छान असं परतून दिलं. आणि थोडं 5-10 मिनटं म्हणलं याच्यावर ताट ठेवून देते. तर स्वराचं इथं मध्ये चाललं होतं, कारण त्याला इंद्रायणी तांदळाचा भात आणि सूप प्रचंड आवडतं. तर त्याला खायला दिलं, कारण त्याचं कसं आहे, एकदा जर पहिल्यांदा मागितलं दिलं नाही की त्याला नंतर नकोच असतं, म्हणून त्याला दिलं. आणि त्याच्यानंतर वाटण छान असं परतून घेतलं. आणि थोड्या वेळ ताट ठेवून मस्त मसाला परतल्याच्या नंतर वरून चिकन सूप आपलं असं मस्त टाकून दिलं. आणि म्हणलं आता तर चालू होणार आहे मार्गशीर्ष, तर आता काही चिकन घरात बनणार नाही आहे. आता आपल्याला व्हेजच्याच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करेल, कारण श्रावण, मार्गशीर्ष याच्यामध्ये घरामध्ये खाल्लं जात नाही आहे. आणि मस्त वरून मीठसुद्धा चवीनुसार टाकून घेतलं. आणि जो आपला लकी चिकन मसाला आहे, याच्या अगोदरही मी सांगितला, तो टेस्टला खरंच खूप छान लागतो. 10 रुपयालाच पुडी भेटते. मी खरं तर मला मोठाच आणायचा आहे, पण बघूया आता डीमार्टला गेल्याच्या नंतर भेटतं काय. तर इथलं आपले रस्सा भाजीसुद्धा रेडी आहे. आणि आता पाहुण्यांना वाढण्यासाठी सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर म्हणलं चला आता इथं ताट करून घेतले. मस्त कांदा, लिंबू, ज्वारीची भाकर, भात. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा बेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा.